खरं पाहता हिंदूंची संघटना म्हणून देवाधिदेव भोलेनाथ शंकर, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, अहम ब्रह्मस्मी अशी घोषणा करून अर्जुनाला विश्वरूप दर्शन देणारे भगवान श्रीकृष्ण, पार्वती पुत्र व बुद्धीचे देवता गणाधीश गणपती यांच्यासारखे देव अथवा शक्तीची देवता उमा पार्वती तथा अंबा माता, 16 विद्या 64 कलांची देवता माता सरस्वती, वैभवाची देवता असलेली माता लक्ष्मी यांच्यासारख्या देवी देवता, साऱ्या भारताला पूजनीय असलेले हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यापैकी कोणालाही संघाच्या गुरुस्थानी मानण्यास कोणतीच अडचण नव्हती व तसा निर्णय झाला असता तर त्यात गैर असे काहीच नव्हते। एवढेच कशाला, ज्याप्रमाणे शीख धर्मात गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाला गुरुस्थान अर्पित करण्यात आले आहे, त्याच परंपरेने 4 वेद, भगवद्गीता, रामायण अथवा महाभारत यासारख्या हिंदू धर्मातील कोणत्याही पवित्र ग्रंथाला गुरुस्थानी मानले गेले असले तरी त्याला मान्यता मिळाली असती। परंतु एवढे सारे पर्याय उपलब्ध असतानाही संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थान अर्पित करणे हे संघ नेतृत्वाच्या दूरदृष्टीचाच नव्हे तर प्रचंड मोठ्या बौद्धिक क्षमतेचा परिचय आहे।